नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता आपलं पुढचं लेक्चर आहे पर्यावरणाचं. ठीक आहे, याच्यामध्ये आपण ग्रीन हाऊस इफेक्ट, क्लायमेट चेंज आणि ग्लोबल वॉर्मिंग असे खूप महत्त्वाचे आणि हॉट टॉपिक बघणार आहोत. ठीक आहे, खूप इंटरेस्टिंग लेक्चर होणार आहे. चला तर बघूया ग्रीन हाऊस इफेक्ट, क्लायमेट चेंज अँड ग्लोबल वॉर्मिंग. ठीक आहे, सर आपण एक स्टोरीपासून सुरुवात करूया किंवा एक आपला इव्हेंट, आपल्या रोजच्या लाईफमध्ये येणारा एक्सपिरियन्स आहे. बघा की तुम्ही कुठेतरी बाहेर कारनं फिरायला गेला आहे आणि तुमची कार आहे, ती कार आपण उन्हामध्ये लावलेली आहे. ठीक आहे, आणि आपण तास 2 तासांनी आलो आणि प्रचंड ऊन होतं. कारचा दरवाजा उघडला आणि आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला असं इतकं पोळायला लागतं, इतकं गरम लागतं. कशामुळे लागतं बरं? तर तो जो कॉन्सेप्ट आहे, त्या कारच्या आतमध्ये एवढी हीट तयार होते, तर त्याला ग्रीन हाऊस इफेक्ट असं म्हटलं जातं. एकदम सिम्पल आहे, आपल्या रोजच्या लाईफचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे, इथं बघा, आपल्याला इथं खाली जर बघितलं तर याच्यामध्ये बघा इथं दिलेला आहे ग्रीन हाऊस इफेक्ट जो आहे हा. तर इथं एक कार आहे आपली. ठीक आहे, आपली ही कार आहे, आपण बराच वेळ झालं ही कार आपण उन्हात ठेवलेली आहे. ठीक आहे, हा सूर्य आहे. ठीक आहे, सन, याच्यापासून येणारी हे रेज जात आहेत. तर इथं काय होतं एक्झॅक्टली ग्रीन हाऊस इफेक्टमध्ये काय होतं, तर येणारी सनलाईट आहे ती कारची जी विंडशिल्ड आहे किंवा काच आहे याच्या आतमध्ये जाते आणि आतमध्येच ट्रॅप होतात, म्हणजे आतमधून बाहेर येऊ शकत नाहीत किरणं, आणि त्याच्यामुळे आतमध्ये प्रचंड टेम्परेचर वाढायला लागतं. ठीक आहे, म्हणजे समजा बाहेर जर आपण असं समजू की बाहेर 25 डिग्री सेल्सिअस आहे, तर आतमध्ये ते 35पर्यंत गेलं समजा, म्हणजे हा डिफरन्स तयार होतो आणि आतमध्ये खूप जास्त टेम्परेचर वाढायला लागतं. ठीक आहे, मग एक्झॅक्टली ग्रीन हाऊस इफेक्ट काय कॉन्सेप्ट आहे? ठीक आहे, तर बघा, एनर्जी ही आतमध्ये ट्रॅप केली जाते, ती बाहेर येऊ शकत नाही विंडशिल्डमधून, आणि त्याच्यामुळं आतमध्ये हीट वाढून आपल्याला हार्म होऊ शकतो. आणि त्याच्यामुळंच कुत्रा म्हणा किंवा लहान मुलगा म्हणा यांना गाडीमध्ये ठेवू नये किंवा कोणीच थांबू नये, कारण जास्त वेळ असेल तर सफोकेशन होऊ शकतं. येत्या लक्षात, हीट खूप जास्त वाढते, अनकम्फर्टेबल व्हायला लागतं. ठीक आहे, त्यामुळे जर काचा उघड्या असतील तर तेवढी गाडी हीट होत नाही. ठीक आहे, ओके. तर हाच कॉन्सेप्ट आहे ओव्हरऑल, हा ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणून आपण बघू शकतो. लक्षात आलं, ग्रीन हाऊस इफेक्ट. ओके, आता बघा, ग्रीन हाऊस इफेक्ट आपण हा ढोबळ, म्हणजे हा जो आपण बघितला तो एकदम काय म्हणते युज्युअल वेनं बघितला. ठीक आहे, युज्युअल वेनं आपण हा बघितलेला आहे. आता आपल्याला एक्झॅक्टली कॉन्सेप्च्युअल सायंटिफिक वेनं ग्रीन हाऊस इफेक्ट स्टडी करायचा आहे. बघा, आपण बघितलं की ट्रॅपिंग वगैरे होतं. आता आपण ते एकदम मायक्रो लेवलला बघितलं, कार हे एक मायक्रो एक्झाम्पल होतं, छोटंसं एक्झाम्पल होतं, बरोबर. आता आपल्याला ग्लोबल लेवलला किंवा वर्ल्ड लेवलला बघायचं आहे की एक्झॅक्टली क्लायमॅटॉलॉजीमध्ये ग्रीन हाऊस इफेक्ट कॉन्सेप्ट कसा वर्क करतो. ठीक आहे, आता इथं बघा, इथं आहे हा सन. ठीक आहे, सनराईजपासून जे किरणं पृथ्वीवरती पोचतात त्याला आपण काय म्हणतो, इन्सोलेशन. आपण जॉग्रॉफीच्या लेक्चरमध्ये ऑलरेडी बघितलं आहे. इन म्हणजे इनकमिंग, सो म्हणजे सोलार. ठीक आहे, आणि लेशन म्हणजे रॅडिएशन. इनकमिंग सोलार रॅडिएशन, इन्सोलेशनचा अर्थ काय होतो, इनकमिंग सोलार रॅडिएशन. हे कसे असतात बरं, तर यांची वेवलेंथ आहे ना ती एकदम शॉर्ट असते. ठीक आहे, शॉर्ट वेवलेंथचे असतात. सन इन्सोलेशन आहे हे शॉर्ट वेवलेंथचे असतात. मग हे येतात, पृथ्वी काय करते, म्हणजे ह्या पृथ्वीच्या सरफेसवरती ते ॲब्सॉर्ब केले जातात. ठीक आहे, ते शोषले जातात आणि ह्या पृथ्वीवरती शोषले जातात, आणि शोषल्यानंतर पृथ्वी काय करते, आपल्या स्वतःचं काय करते की दिवसभर हीट झाल्यानंतर रात्री म्हणा किंवा संध्याकाळी काय करते, पृथ्वी त्याचे रॅडिएशन बाहेर सोडते किंवा रिफ्लेक्ट बॅक करते. ते कुठले असतात, तर लॉंग वेवलेंथ असणारे असतात. ठीक आहे, लॉंग वेवलेंथ असणारे रॅडिएशन्स असतात. आणि पृथ्वीचं जे हिटिंग होतं, पृथ्वीचं जे आपल्या पृथ्वीच्या आसपासचं जे वातावरणाचं हिटिंग होतं ना, ते फक्त लॉंग वेव्ह रेडिएशनच होतं, शॉर्ट वेव्ह रेडिएशननं हिटिंग होत नाही. ठीक आहे, हा मुद्दा लक्षात घ्या, बऱ्याच जणाला हा कॉन्सेप्ट समजत नाही. ठीक आहे, लॉंग वेव्ह रेडिएशननंच हिटिंग होतं. बघा आता काय आहे, इथं खाली ॲक्टिव्हिटी दाखवलीत बघा, की आपल्या वेगवेगळ्या आहे त्यानं क्लोरोफ्लोरोकार्बन किंवा बाकीचे गॅसेस आहेत. नायट्रस ऑक्साईड आहे, मिथेन आहे. ठीक आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, CO2. ठीक आहे, मिथेन आहे, CH4. अशी आपण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीनं, इंडस्ट्रीमधनं, आपल्या घरगुती ॲक्टिव्हिटीमधनं, ठीक आहे, वेगवेगळ्या व्हेकल्समधनं असे हे गॅसेस बाहेर पडतात. आणि या गॅसेसला ग्रीन हाऊस गॅसेस असं म्हटलं तर कारण काय करतात, हे जे गॅसेस आहेत आता असा एक पडदा तयार करतात. ठीक आहे, एक लेअर तयार करतात पृथ्वीच्या भोवती, आणि त्याच्यामुळं ही जी आपल्या पृथ्वीपासूनचे जे रेज आहेत रिफ्लेक्ट बॅक झालेले, ते या गॅसेसच्या अंतर्गत परत रिफ्लेक्ट बॅक होतात आणि वातावरण गरम होतं. इथलं वातावरण काय होतं, ठीक आहे, वातावरण काय होतं, इथलं एकदम गरम वातावरण होतं. लक्षात आलं. आणि म्हणून म्हणजे काय होतं की कारच्या आतमध्ये कसे आपण बघितलं मग अशी सूर्यकिरणं ट्रॅप होतात, कारच्या आतमधनं काचातनं बाहेर येऊ शकत नाही, तिथल्या तिथं आतमध्ये बंदिस्त होतात आणि
टेम्परेचर वाढायला लागतं. तसंच पृथ्वीवरती होतं की ह्या गॅसेसचा एक लेअर तयार झालेला असतो ना, त्याच्या आतमध्येच सगळे गॅसेस ट्रॅप होतात आणि तिथंच उष्णता म्हणजे ट्रॅप राहते आणि त्याच्यामुळंच टेम्परेचर वाढतं. त्याला काय म्हणायचं, ग्रीन हाऊस इफेक्ट. ग्लोबल लेवलला बघितलं. आता लक्षात आला. आता बघा, ग्रीन हाऊस इफेक्ट हा चांगला आहे का वाईट आहे बघा. याच्यामध्ये एक लिमिट गरजेचं आहे. ग्रीन हाऊस इफेक्ट आपल्या पृथ्वीवरती जीवन जगण्यासाठी गरजेचं आहे. कसा तर आपल्याला पुढच्या स्लाईडमध्ये तो समजून येईल. परंतु एका लिमिटपेक्षा जास्त व्हायला लागला तर त्याचे निगेटिव्ह परिणाम होत असतात आणि ते आपल्याला आता दिसत आहेत. येते लक्षात. तर आपण आता पुढच्या पेजवरती बघूया. ठीक आहे, ग्रीन हाऊस इफेक्ट अँड क्लायमेट चेंज. बघा, ग्रीन हाऊस इफेक्ट आता तुम्हाला कॉन्सेप्ट जो आहे, ठीक आहे, कॉन्सेप्ट मी तुम्हाला आत्ताच समजावून सांगितलेला आहे. ओके, कॉन्सेप्ट आपण आताच बघितलेला आहे. आता बघा, आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे, काय काय फॅक्ट्स आहेत की याचा जो शोध आहे ग्रीन हाऊस इफेक्टचा शोध जोसेफ कुरियर, ठीक आहे, जोसेफ कुरियर यांनी 1827. दोन्ही फॅक्ट महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, दोन्ही फॅक्ट एकदम इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, आपल्याला एकदा विचारलं गेलं होतं बघा की होल, ओझोन होल आहे तर त्याचं की ठीक आहे 1985 का काहीतरी ते वर्ष आहे त्याचं. हां, 1985. तर त्या वर्षी तो हे झालं होतं. ठीक आहे, 1985ला ओझोन होल सापडलं तर ते वर्ष विचारलं होतं. तसंच आपल्याला ग्रीन हाऊस इफेक्टचा शोध कोणी लावला हा बी प्रश्न येऊ शकतो आणि कधी लावला हाही प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे दोन्ही गोष्टी प्रॉपरली करून ठेवायच्या. ठीक आहे, जोसेफ कुरियर 1827, दोन्ही वर्ष इम्पॉर्टंट आहेत. लक्षात येत आहे. आता पुढे आपल्याला काय बघायचं आहे, हां, प्रायोगिक पडताळणी कुणी केली पण याची. ठीक आहे, ग्रीन हाऊस गॅसेसची प्रायोगिक पडताळणी टिंडॉल यांनी केलेली आहे. ठीक आहे, टिंडॉल यांनी केलेली आहे. ओके, 1827 आणि जोसेफ कुरियर आपण ऑलरेडी बघितलं आहे. टिंडॉलनी प्रायोगिक पडताळणी केलेली आहे. आता बघा, इथं मी तुम्हाला ऑलरेडी हे कॉन्सेप्ट आहे, ही कॉन्सेप्ट ऑलरेडी एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे वरच्या डायग्राममध्येच. ठीक आहे, वरती सांगितलेला आहे. ओके, आता पुढचं वाक्य बघा, नॅचरल ग्रीन हाऊस गॅसमुळे, म्हणजे तुम्हाला आता मी जरी विचारलं ना की चांगलं की वाईट, ठीक आहे, चांगले आहे की वाईट आहे हा जो प्रश्न, तर गरजेचं आहे. ग्रीन हाऊस इफेक्ट इम्पॉर्टंट आहे, गरजेचं आहे. पृथ्वीवरती जर आपल्याला जीवन जगायचं असेल व्यवस्थित तर ग्रीन हाऊस इफेक्ट इम्पॉर्टंट आहे. त्याच्याशिवाय आपण जीवन राहू शकत नाही. का तर ग्रीन हाऊस गॅस इफेक्टमुळे पृथ्वीचं ॲव्हरेज टेम्परेचर हे 14 डिग्री आहे. ठीक आहे, 14 डिग्री. ठीक आहे, स्टेटमेंटमध्ये पण येऊ शकतं. जर हा ग्रीन हाऊस इफेक्ट नसताच आहे, म्हणून जर हा नसताच तर ॲव्हरेज टेम्परेचर राहिलं असतं -19 डिग्री सेल्सिअस. आपण यात जगू शकतो का? फ्रीज झालं असतं पूर्ण. त्यामुळं इथं लाईफच असली नसती, इथं लाईफच येऊ शकली नसती. तर येतं लक्षात. त्यामुळे ग्रीन हाऊस इफेक्ट इम्पॉर्टंट आहे. नॅचरली आपल्याला सगळं जर आपल्याला सर्वाईव्ह करायचं असेल तर ग्रीन हाऊस इफेक्ट इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यामुळे त्याचं एक महत्त्व आहे. 14 डिग्री टेम्परेचर राहतं, नाहीतर -19 राहिलं असतं. येतं लक्षात. पण काय आहे की एका लिमिटपेक्षा जास्त झालं तर टेम्परेचर म्हणजे वाढायला लागतं आणि त्याला ग्लोबल वॉर्मिंग असं आपण म्हणतो. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय, इट इज नथिंग बट ॲव्हरेज टेम्परेचर ऑफ द अर्थ इज इन्क्रीजिंग. आणि त्याचे खूप दुष्परिणाम आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे, ते काय थेअरीचा पार्ट आहे, तो एकदा वाचला तरी आपल्याला समजून जातं की त्याच्यामुळे टेम्परेचर वाढल्यामुळे समुद्राची पातळी वाढते. मग जे काय आईसलँड आहेत ते पाण्याखाली जाऊ शकतात. बरोबर, पाण्याखाली आईसलँड जाऊ शकतात. आणखी काय होऊ शकतं, पूर येऊ शकतात, स्थलांतर होणार, असं सगळ्या गोष्टीचं इम्पॅक्ट आपल्याला माहिती असतात. ते आपण पुस्तकात एकदा वाचलं तरी समजून जातात आणि तो कॉमन सेन्सचा भाग आहे. त्याच्यामध्ये काही जास्त डोकं लावायची गरज नाही. आपल्याला इम्पॉर्टंट फॅक्ट्स घ्यायचे आहेत. आता बघा, आता काही मुख्य ग्रीन हाऊस गॅसेस कोणते आहेत. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. आपल्या सिलेबसमध्ये डायरेक्ट मेन्शन आहेत. मी ऑलरेडी सिलेबसमध्ये घेतलेला आहे. ठीक आहे, डायरेक्ट मेन्शन आहेत. तर बघा, पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा ग्रीन हाऊस गॅस आहे, ग्रीन हाऊस गॅस आहे तो कार्बन डायऑक्साईड आहे. ठीक आहे, कार्बन डायऑक्साईड. कार्बन मोनॉक्साईड हा ग्रीन हाऊस गॅस नाही, हे लक्षात घ्या. ठीक आहे, CO हा नाही. ठीक आहे, CO2 हा ग्रीन हाऊस गॅस आहे. ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाचं आहे. कुठून येतो तो? उद्योगातून येतो, जंगल तोड केल्यामुळं होतो. ठीक आहे, आणि सगळ्यात जास्त ग्रीन हाऊस इफेक्ट होण्यामध्ये सगळ्यात जास्त वाटा कुठल्या गॅसचा आहे तर तो आहे कार्बन डायऑक्साईडचा. एकूण 60% वाटा हा कार्बन डायऑक्साईडचा आहे आणि पहिला आहे ग्लोबल वॉर्मिंगमध्ये सगळ्यात जास्त इम्पॅक्ट करणारा किंवा सगळ्यात जास्त त्याचं पर्सेंटेज असणारा. ठीक आहे, आपल्याला सिलेबसमध्ये राज्यसेवा मेन्शन दिलेला आहे, याच्या बाहेर शक्यतो प्रश्न जाणार नाही. ठीक आहे, कॉमन सेन्स असेल बाकीचं वाक्य, पण ज्या फॅक्ट्स लागतील ते ही 60% आणि पहिला आहे ग्लोबल वॉर्मिंग, ह्याच फॅक्ट आहेत. बाकी उद्योग, जंगल हे पण कॉमन आहे. लक्षात आलं. दुसरा बघायचा आहे तो मिथेन. ठीक आहे, मिथेन म्हणजे CH4. ठीक आहे, मिथेन हा सेकंड वन आहे
इथं बघा सेकंड वन आहे ग्लोबल वॉर्मिंगमध्ये इम्पॅक्ट करणार, त्याचा वाटा आहे 20%. म्हणजे पहिल्या 2 गॅसेस आहेत कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन, या दोघांचा मिळून किती होतं आहे 80% वाटा आहे ग्लोबल वॉर्मिंगमध्ये. म्हणजे ह्याच्यावरतीच कंट्रोल आणणं किती गरजेचं आहे. मिथेन कुठून बाहेर पडतो किंवा मिथेन कुठून पडतो पृथ्वीच्या म्हणजे आसपास ग्लोबल वॉर्मिंगमध्ये इम्पॅक्ट करणारा, तर जैविक विघटनाने, ठीक आहे, डिग्रेडेशन, बायोलॉजिकल डिग्रेडेशन न होतो. ठीक आहे. तिसरा आहे क्लोरोफ्लोरोकार्बन. ठीक आहे, क्लोरोफ्लोरोकार्बन हा आपल्याला म्हणजे वारंवार बघलं, क्लोरोफ्लोरोकार्बन हा AC आणि रेफ्रिजरेशन अशा आपली वेगवेगळे इक्विपमेंट वापरतो ना, तर त्याच्यामध्ये कुलंट म्हणून वापरल्यानंतर ते म्हणजे ओव्हरऑल जे गॅसेस बाहेर पडतात तर त्याच्यामध्ये हा इम्पॅक्ट करणार आणि हा 14% आहे. ठीक आहे, म्हणजे हे तिन्ही टॉपचे 3 बघितले तर 94% टॉपच्या 3 गॅसेसचाच ग्लोबल वॉर्मिंगमध्ये इम्पॅक्ट आहे. ठीक आहे, AC आणि रेफ्रिजरेशन अशा युनिटमधून बाहेर पडतो, 14% वाटा आहे. ओके, आता बघा पुढचा जो आहे, पुढचा आहे आपला तो नायट्रस ऑक्साईड. ठीक आहे, नायट्रस ऑक्साईड N2O हा आपला ग्रीन हाऊस गॅस आहे. हा जीवाश्म इंधने आणि खते निर्मिती याच्यामध्ये बाहेर पडतो. ठीक आहे, नायट्रस ऑक्साईड याचं पर्सेंटेज करायची गरज नाही, पहिल्या 3चं पर्सेंटेज केलं दॅट इज सफिशियंट. त्याच्यानंतर 5वा आहे वॉटर वेपर, पाण्याच्या ज्या वाफा आहेत. ठीक आहे, ठीक आहे, तर त्या वातावरणात सर्वाधिक काळ म्हणजे हे हा बिगेस्ट पॉईंट आहे. ठीक आहे, असं म्हटलं जाऊ शकतं एखाद्या स्टेटमेंटमध्ये येऊ शकतं की वातावरणामध्ये सर्वाधिक काळ आढळणारा घटक कुठला आहे, तर वॉटर वेपर आहे, जो ग्रीन हाऊस गॅस आहे. ठीक आहे, ग्रीन हाऊस इफेक्ट क्रिएट करणारा गॅस आहे. आणि आपण विषुववृत्ता म्हणजे पृथ्वी जर ह्या शे तर विषुववृत्तापासून ध्रुवाकडे जसं जाऊ तसं वॉटर वेपरचं प्रमाण कमी होतं. ठीक आहे, वॉटर वेपर म्हणजे इथं जास्त असणार आणि इकडं कमी असणार, मिनिमम असणार. येतं लक्षात, आपल्याला असं लक्षात ठेवायचं आहे. आता शेवटचा आणि महत्त्वाचा आहे ओझोन. ठीक आहे, ओझोन हा जमिनीवर खूप कमी प्रमाणात असतो, जमिनीपासून वर जाऊ तसं मॅक्सिमम असतो आणि जमिनीवर ते एकदम मिनिमम असतो. ठीक आहे, ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट करून तयार होतो. ठीक आहे, लक्षात आलं. 6 मुख्य गॅसेस कुठले, पहिला आहे कार्बन डायऑक्साईड, दुसरा आहे मिथेन, तिसरा आहे क्लोरोफ्लोरोकार्बन, चौथा आहे नायट्रस ऑक्साईड, 5वा आहे वॉटर वेपर आणि 6वा आहे ओझोन. लक्षात आहे, कार्बन डायऑक्साईड 80%, 60%, मिथेन 20%, क्लोरोफ्लोरोकार्बन 14%, हे तिन्ही मिळून 94%. त्यानंतर नायट्रस ऑक्साईड, वॉटर वेपर आणि ओझोन. लक्षात आलं. अशा पद्धतीनं ग्रीन हाऊस इफेक्ट आणि ग्रीन हाऊस गॅसेसचा एवढा आपल्याला कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग असेल आणि फॅक्च्युअल एवढ्या डिटेल्स केले असेल तर आपल्याला कुठलाही प्रश्न सुटण्यासारखा आहे. लक्षात येतं आहे. आता आपण एकदम शॉर्टमध्ये रिवाईज करू वरती काय काय घेतलं आपण. ठीक आहे, काय बघितलं, कारमध्ये ट्रॅपिंग होऊन ग्रीन हाऊस इफेक्ट शॉर्टमध्ये कसा होतो किंवा मायक्रो लेवलला कसा होतो आणि तोच मॅक्रो लेवलला किंवा ग्लोबल लेवलला ग्रीन हाऊस इफेक्ट कसा होतो, शॉर्ट वेव्ह, इन्सोलेशन, अर्थ रेडिएशन आणि ती लॉंग वेव्ह रेडिएशन कसे ट्रॅप होतात. ठीक आहे, हा ग्रीन हाऊस इफेक्ट बघितला आपण गॅसेस. आणि याच्यामध्ये त्याची गरज का आहे, तर आपण त्या टेम्परेचरमध्ये बघितलं की 14 डिग्री, नाही तर मग आपलं खूप कमी झालं असतं, जीवन हे नसतं झालं. जोसेफ कुरियर यांनी शोध लावलेला आहे 1827ला. ठीक आहे, टिंडॉलनं पडताळणी केलेली आहे. मुख्य 6 गॅसेस बघितले आपण, कार्बन डायऑक्साईड, मिथेन, क्लोरोफ्लोरोकार्बन, नायट्रस ऑक्साईड, वॉटर वेपर आणि ओझोन. लक्षात आहे. आता पुढे महत्त्वाचा कॉन्सेप्ट आपल्याला बघायचा, कॉन्सेप्ट म्हणण्यापेक्षा महत्त्वाची एक संस्था आहे जी UPSCला तर वारंवार विचारला जातो, MPSCलाही याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. ओके, आपल्याला करायचं आहे. मला वाटतं एकदा वर्ष विचारलं, राज्यसेवा मुख्याला हे स्थापनेचं वर्ष विचारलं गेलेलं आहे. IPCC काय प्रकार आहे बाबा, IPCCचा लॉंग फॉर्म होतो इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज. म्हणजे जे वातावरण बदल होतं, क्लायमेट चेंज आपला मुद्दा आपण एक प्रकारे आपण इथं बघतोय आता. क्लायमेट चेंज वातावरण बदल जे होतं तर त्याच्यावरती अभ्यास करणारी किंवा त्याच्यावर ॲक्शन घेणारी एंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन, ग्लोबल लेवलचे ऑर्गनायझेशन आहे IPCC. याचं वर्ष कुठलं आहे स्थापनेचं, 1988. कसं लक्षात ठेवायचं रे बाबा, इथं C आणि इथं C आहे म्हणजे सारखा आहे आणि इथं पण बघा 8 म्हणजे तुम्हाला याच्यावरून एकतर लक्षात येईल. MPSCनं जर आणि हाच मुख्य एकदा प्रश्न विचारला गेलेला आहे. ठीक आहे, MPSCनं पहिला ऑप्शन दिला. ठीक आहे, 1965, दुसरा ऑप्शन दिला 1985, तिसरा ऑप्शन दिला 1988 आणि चौथा ऑप्शन दिला. ठीक आहे, 1992. असे ऑप्शन दिले तर तुम्हाला एक तर लक्षात येईल की सारखे आकडे शेवटी त्याच्यावर उत्तर हे कळेल. समजा इथं 99 दिला तर तुमचं कन्फ्युजन होईल मात्र. मग आपल्याला एक टेंटेटिव्ह तरी माहिती पाहिजे. ठीक आहे, लक्षात येतं आहे का, राजीव गांधीच्या काळातलं आहे असे आपल्याला जर तेवढं एक डोक्यात राहिलं, एक्झॅक्ट साल माहीत नसलं तरी CC आणि 88. ठीक आहे, असं आपण एक थोडंसं कोरिलेट करायचं. येतं लक्षात, म्हणजे मी तर असं लक्षात ठेवलं होतं. ओके, आता बघा
पुढं आपल्याला काय करायचं आहे, हा IPCC संदर्भात इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज, म्हणजे वातावरण बदलावरती ती वेगवेगळं स्टडी करून अहवाल बनवते. आत्तापर्यंत किती अहवाल काढले, तर 6 अहवाल तयार केलेले आहेत आणि 6वा लेटेस्टमधला आला आहे 2023मध्ये, म्हणजे लेटेस्टमध्ये आलेला आहे. लक्षात येत आहे. MPSCला सवय कशी आहे, MPSC मल्टी स्टेटमेंट ए स्टेटमेंटमध्ये विचारणार की म्हणजे हेच देणार. IPCC आहे ही कॉन्सेप्च्युअल म्हणेल की हे क्लायमेट चेंजवर स्टडी करणारी इंटर गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे. दुसऱ्या याच्यामध्ये काय, तिची स्थापना, ठीक आहे, तिची स्थापना, एक मिनटं, हां, तिची स्थापना आहे, ही स्थापना इथं काय तर करेल ती 1985 साली झाली. आणि सी, तिसऱ्या ह्याच्यामध्ये काय म्हणाल की तिने आतापर्यंत एकूण 5 रिपोर्ट दिलेले आहेत. असा प्रश्न येणार नाही शक्यतो जास्त, एवढा मल्टी स्टेटमेंट पर्यावरणामध्ये शक्यतो राज्यसेवा मुख्याला तर सिंगल लाईनर येतात आणि आले तरी फक्त ते आपल्या ह्याच्यामध्ये कन्सेप्च्युअल पार्ट आपण जो बघितलेला आहे पहिल्या लेक्चरमध्ये त्याच्यावरतीच मल्टी स्टेटमेंट आलेले आहेत. तरी पण आपल्याला प्रिपेअर राहायला पाहिजे. मग इथं 5वा आपल्याला लक्ष दिली, 5वा नाही इथं 6वा आहे बाबा, त्यामुळे हे चूक. 85 नाही 88ला आहे स्थापना, ठीक आहे, 88ला, त्याच्यामुळे ही पण चूक आणि फक्त पहिला बरोबर. ठीक आहे. अशा पद्धतीनं म्हणजे आपण एक तयारी करताना आपला माइंडसेट असा एक रुळवला पाहिजे की काय येऊ शकतं काय नाही येऊ शकत, येते लक्षात. आपल्याला लक्षात एवढेच ठेवायचे आहेत 2-3 महत्त्वाचे फॅक्ट. IPCCची स्थापना 1988, एकूण 6 रिपोर्ट, लेटेस्टमधला 2023, इथं बी आयोग वर्ष बदलू शकतं आणि सध्या असणारे सदस्य खूप इम्पॉर्टंट आहे. चेंजेस झाले तर हे करंटमधून अपडेट करायचे की 195 सदस्य आहेत. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे UNFCCC, युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन फॉर क्लायमेट चेंज, ही एक संस्था आहे पुढची. याचा करार खूप महत्त्वाचं वर्ष आहे. करार कधी झाला बाबा, 1982ला. UNFCCCचा करार कधी झाला, 1992ला, सॉरी 82 नाही 92, 1992ला. रिओची जी अर्थ समिट झाली होती, अर्थ समिट कधी 3 ते 14 जून 1992ला झाली होती. तर त्याच्यामध्ये UNFCCCची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. सचिवालय कुठं आहे, बॉन जर्मनी. बॉन जर्मनीचं सचिवालय आहे. एकूण 198 सदस्य आहेत. ठीक आहे, लक्षात आलं का. काय बघितलं आपण, करार 1992चा 3 ते 14 जून या दरम्यान अर्थ समिट झाली, त्याच्यामध्ये स्थापना करण्याची तरतूद आहे. बॉन जर्मनीला त्याचं सचिवालय आहे. एकूण सदस्य 198 आहेत. ठीक आहे, IPCC आणि UNFCCC. लक्षात आले दोन्ही संस्था. ओके, जायचं पुढे. येस, आता आपण पुढे बघूया क्योटो प्रोटोकॉल. ठीक आहे, क्योटो प्रोटोकॉल खूप महत्त्वाचा आहे, आपल्या सिलेबसचा डायरेक्ट पॉईंट आहे. ठीक आहे, सिलेबसचा डायरेक्ट पॉईंट आहे. क्योटो प्रोटोकॉल आपल्याला व्यवस्थित बघायचा आहे. ठीक आहे, एकदम व्यवस्थित महत्त्वाचे सगळ्या फॅक्ट्स घेतलेले आहेत. बघा कोणाशी संबंधित आहे, कोण याच्यामध्ये पुढाकार घेणारी संस्था कुठली होती, याच्यामध्ये पुढाकार घेणारी संस्था आहे UNFCCC, युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज. यांनी याच्या संदर्भात पुढाकार घेतलेला आहे क्योटो प्रोटोकॉलचा. आपल्यासाठी महत्त्वाची काय, डेट्स स्वीकारला कधी. MPSCच्या प्रिपेअर करताना आपल्याला असंच डेट खूप महत्त्वाचे. 11 डिसेंबर 1997 राज्यसेवा पूर्व परीक्षा, मला वाटतं 20च्या आसपास कधीतरी विचारला गेलेला आहे प्रश्न, ही डेट विचारली गेलेली आहे. ठीक आहे, 11 डिसेंबर 1997. ठीक आहे, स्वीकारला गेला. अंमलबजावणी काय आली बघा, जवळपास 8 वर्षांनी 16 फेब्रुवारी 2005ला याची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. भारताने कधी स्वीकारला, भारताने आधीच स्वीकारला होता 3 वर्ष, 2002 साली, 26 ऑगस्ट 2002 साली. अशी 3ही वर्ष इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, क्योटो प्रोटोकॉल झाला कधी, 11 डिसेंबर 1997. अंमलात कधी आला, 16 फेब्रुवारी 2005. हे दोन्ही वर्ष विचारले, दोन्ही डेट्स विचारले गेलेले आहेत. भारताने कधी स्वीकारला, 26 ऑगस्ट 2002. ह्याच्या अंतर्गत काही कमिटमेंट पिरियड होते बघा. कमिटमेंट पिरियड म्हणजे काय, की देश स्वतः कमिट करणार की मी या काळामध्ये हे इमिशन आहे, इमिशन किंवा जे वेगवेगळं उत्सर्जन होतं गॅसेसचं ते कमी करणार. ती कमिटमेंट होती एक स्वतः. ठीक आहे, कमिटमेंट पहिला आणि दुसरा असे 2 कमिटमेंट पिरियड होते. पहिला होता 2008 ते 2012 आणि दुसरा होता 2013 ते 2020. ठीक आहे, अशा हा पहिला 4 वर्षाचा आणि हा 7 वर्षाचे 2 कमिटमेंट पिरियड क्योटो प्रोटोकॉलच्या अंतर्गत झालेले आहे. खूप महत्त्वाचं वाक्य आहे. प्रिन्सिपल कुठलं येतं, क्योटो प्रोटोकॉल कुठल्या प्रिन्सिपलवरती काम करतो. ठीक आहे, कॉमन बट डिफरन्शियल रिस्पॉन्सिबिलिटी अँड रिस्पेक्टिव्ह कॅपॅबिलिटी या बेसिसवरती काम करतो. ठीक आहे, कॉमन रिस्पॉन्सिबिलिटी कॉमन आहे पण डिफरन्शिएटेड आहे. ज्या देशानं जशी कॅपॅसिटी आहे त्यानं तशा टाईपनं केलं पाहिजे. ओके, 3 महत्त्वाचे मेकॅनिझम कुठले आहेत त्याच्यातले, खूप महत्त्वाचं आहे हा. 3 मेकॅनिझम कुठले आहेत, तर पहिला आहे इमिशन ट्रेडिंग, म्हणजे कार्बन ट्रेडिंग जो म्हणतो ना आपण, तो कॉन्सेप्ट त्याच्यामध्ये आलेला आहे. ठीक आहे, आपल्या सिलेबसचा पण पॉईंट आहे कार्बन ट्रेडिंग. इन शॉर्ट, कार्बन ट्रेडिंग, इमिशन ट्रेडिंग हा कॉन्सेप्ट काय आहे, तर शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर एखादा देश आहे खूप डेव्हलप आहे, त्याच्यामध्ये जेवढं तो इमिशन हे करतो आहे, म्हणजे काय की इमिशन खूप जास्त जण केलेलं आहे, म्हणजे त्याला जे टार्गेट दिलं आहे तेवढं तो म्हणजे कंट्रोलमध्ये नाही करू शकला, जास्त केलं तर त्यानं काय करायचं,
की एखाद्या दुसऱ्या देशामध्ये किंवा दुसरीकडे एखाद्या संस्थेनं पर्यावरणीय दृष्टिकोनातून काम केलं असेल तर त्यांनी जेवढं उत्सर्जन केलेलं आहे ते त्याचं एक कार्बनच्या फॉर्मॅटमध्ये उत्सर्जन जेवढं झालं आहे तर तेवढं डील केलं जातं इन शॉर्ट त्याचं एक करन्सी म्हणून त्याचं युटिलाइज केलं जातं. म्हणजे मला समजवायचा प्रयत्न करतो मी, म्हणजे काय म्हणायचं आहे की थोडक्यात उत्सर्जन झालेलं आहे म्हणजे जे आपल्याला लिमिट दिलं होतं त्याच्यापेक्षा जास्त झालं तर ते काय करायचं की तेच कंट्रोल करण्यासाठी दुसरीकडे कुणी जर समजा काम केलं असेल तर त्यांना पैसे द्यायचे. एक प्रकारे कार्बनचं ट्रेड करतो आहे आपण इथं, करन्सी म्हणून युटिलायझेशन करतो आहे, त्याला म्हणायचं कार्बन ट्रेडिंग. ओके, हा झाला पहिला मेकॅनिझम. दुसरा आहे क्लीन डेव्हलपमेंट मेकॅनिझम CDM, हे फक्त नाव लक्षात घ्या, त्याचं काय करण्याची आवश्यकता नाही. आणि तिसरा आहे जॉईंट इम्प्लिमेंटेशन. आपल्याला स्टेटमेंटमध्ये जर आलं समजा क्योटो प्रोटोकॉलमध्ये याच्यामध्ये एकूण 4 मेकॅनिझम होते किंवा वगैरे काय, खूप डेपमध्ये गेला तर जाईल इथं, शक्यतो एवढं काय विचारलं जात नाही. ठीक आहे, 3 मार्केट बेस्ड मेकॅनिझम आहेत, 1 इमिशन ट्रेडिंग, 2 क्लीन डेव्हलपमेंट मेकॅनिझम आणि 3 जॉईंट इम्प्लिमेंटेशन. याच्या अंतर्गत ॲनेक्चर 1 नेशन होते, हे खूप डेव्हलप आणि ट्रान्झिशन झोनमध्ये असणारे आहेत. ठीक आहे, आणि यांना टार्गेट कंपल्सरी होतं. ठीक आहे, अनेक्चर 1मध्ये जे कोण होते खूप विकसित देश आणि एकदम ट्रान्झिशनमध्ये असणारे देश, आणि त्यांना टार्गेट कंपल्सरी होतं, त्यांना करणंच होतं. नॉन अनेक्चर 1 कंट्री ज्या आहेत ह्या डेव्हलपिंग विकसनशील किंवा अविकसित असे देश होते. अनेक्चर 2मध्ये काय काही संस्था होत्या, ठीक आहे, OECD सारख्या. आणि अनेक्चर B असं एक अनेक्चर आहे, एवढं लक्षात ठेवायचं. अनेक्चर कुठले कुठले आहेत लक्षात आलं, एकदा रिवाईज करू. क्योटो प्रोटोकॉल हा कुणाशी संबंधित आहे? युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंजचा स्वीकार 97ला स्वीकार, अंमल 5ला, भारताने 2002ला. 2 कमिटमेंट पिरियड, पहिला 8 ते 12, दुसरा 13 ते 20. ठीक आहे, प्रिन्सिपल कॉमन बट डिफरन्शियल रिस्पॉन्सिबिलिटी. 3 मेकॅनिझम, इमिशन ट्रेडिंग, क्लीन डेव्हलपमेंट मेकॅनिझम आणि जॉईंट इम्प्लिमेंटेशन. अनेक्चर 1, नॉन अनेक्चर 1, अनेक्चर 2, अनेक्चर B असे एकूण 3 म्हणजे 3 टाईपचे अनेक्चर बघायला मिळतात. आता पुढचा महत्त्वाचा आपल्याला पॉईंट बघायचा आहे ती आहे पॅरिस शिखर परिषद. ठीक आहे, पॅरिस शिखर परिषद खूप इम्पॉर्टंट आहे, राज्यसेवा पूर्वला वारंवार प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 21 जे आहे UNFCC, तर त्याच्यामध्ये पॅरिस शिखर परिषद पार पडलेली आहे. डेट इम्पॉर्टंट आहे, 13 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर 2015 या कालावधीमध्ये पॅरिस शिखर परिषद ही झालेली आहे. ओके, लक्षात येतं आहे का? 13 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर 2015 या कालावधीमध्ये एकूण देश 195 आहेत. आणि याचं टार्गेट काय आहे, याचा हे काय आहे तर ग्रीन हाऊस गॅसेसचं उत्सर्जन कंट्रोल करणं. ठीक आहे, कंट्रोल करणं हा याचं एम आहे किंवा कार्य आहे. ठीक आहे, आणि याच्या अंतर्गतच जे आपल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021ला प्रश्न आलेला होता, मुख्य परीक्षेला वारंवार प्रश्न आलेला आहे की जे आपण 2 डिग्री कंट्रोल करायचं आहे. ठीक आहे, ग्लोबल वॉर्मिंग 2 डिग्रीच्या प्री इंडस्ट्रियल इरा जो आपण म्हणतो ना, प्री इंडस्ट्रियल इराच्या 2% जास्त वाढलं नाही पाहिजे आणि ते 1.5%मध्येच कंट्रोल करता आलं पाहिजे, याच्यासाठी काम करणारे म्हणजे ते जे टार्गेट ठेवलं गेलं ते पॅरिस शिखर परिषदेमध्येच ठेवलं गेलं. ठीक आहे, आणि याच्यामध्ये जो आपला एक मसुदा तयार करण्यात आला त्याचं टायटल पण विचारलं गेलेलं आहे राज्यसेवा, आत्ताच मला वाटते 22-23मध्ये कधीतरी विचारलं गेलेलं आहे. ट्रान्सफॉर्मिंग आवर वर्ल्ड अजेंडा 2030 असं त्याचं टायटल किंवा मसुद्याचं टायटल होतं. आणि याच्यामध्ये दिलं होतं की 55% देश आणि 55% उत्सर्जन म्हणजे 55% देश एकूण ह्याच्यामध्ये इन्क्लूड होणाऱ्या देशांपैकी 55%नी मंजुरी दिली आणि त्यांचं एकूण उत्सर्जन हे 55% असेल तर हे लागू होणार. ओके, आता पुढे शॉर्टमध्ये रिवाईज केलं पॅरिस शिखर परिषद कॉन्फरन्स ऑफ पार्टी 21मध्ये. ठीक आहे, 30 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर 2015 15 वर्ष इम्पॉर्टंट आहे. एकूण 195 देश आहेत. त्यांचा मॅन्डेट काय आहे तर ग्रीन हाऊस गॅसचं इमिशन कंट्रोल करणं, ग्लोबल वॉर्मिंग 2%पेक्षा कमी ठेवायचं प्री इंडस्ट्रियल इराच्या आणि ते 1.5%, आणि हे कधीपर्यंत करायचं 21व्या सेंचुरीमध्ये. ठीक आहे, 21st सेंचुरीमध्ये. ओके, आणि ट्रान्सफॉर्मिंग अवर वर्ल्ड अजेंडा फॉर 2030 असा मसुदा आहे. 55% देश आणि 55% उत्सर्जन झालं त्यानंतर तो लागू होईल. ओके, आता पुढं आपल्याला बघायचं आहे कार्बन सिंक. ह्या महत्त्वाचं काय आहेत, 2 कॉन्सेप्ट आहेत. कार्बन सिंक बघा, कार्बन सिंक ही प्रोसेस आहे तर ही कार्बन सिक्वेन्स्ट्रेशन याच्याशी संबंधित आहे. ठीक, कार्बन सिक्वेन्स्ट्रेशन हा पण कॉन्सेप्ट आहे. कार्बन सिक्वेन्स्ट्रेशन पहिल्यांदा बघूया. कार्बन सिक्वेन्स्ट्रेशन म्हणजे काय बघा, म्हणजे ही एक अशी प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये ॲटमॉस्फिअरमध्ये जो कार्बन डायऑक्साईड आहे, आपल्या वातावरणामध्ये जो कार्बन डायऑक्साईड आहे तर तो कॅप्चर आणि स्टोअर केला जातो. कॅप्चर म्हणजे काय की घेतला जातो आणि साठवला जातो. ठीक आहे, आणि याचाच परिणाम म्हणजे कार्बन सिक्वेन्स्ट्रेशनचाच परिणाम काय होतो की क्लायमेट चेंज कमी व्हायला मदत होते. म्हणजे
कार्बन सिक्वेन्स्ट्रेशन इज अ पॉझिटिव्ह कॉन्सेप्ट. ठीक आहे, पॉझिटिव्ह आपल्या ह्युमनच्या दृष्टिकोनातून ही खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे. ठीक आहे, उदाहरणार्थ काय आहे ते इथं दिलं आहे बघा मी, पॉझिटिव्ह. हा समुद्र आहे, तर समुद्रामध्ये कसं होतं की आसपासचा जो कार्बन आहे तो सगळा असा कॅप्चर केला जातो आणि स्टोअर केला जातो पाण्यामध्ये, आणि याच्यामुळंच ग्लोबल वॉर्मिंग किंवा क्लायमेट चेंज आहे ते कमी व्हायला मदत होते. त्यामुळं येते लक्षात, क्लायमेट चेंज कमी व्हायला मदत होते, म्हणून कार्बन सिक्वेन्स्ट्रेशन इज अ पॉझिटिव्ह कॉन्सेप्ट. ठीक आहे, कार्बन सिक्वेन्स्ट्रेशन कळलं, कॅप्चर करायचा आणि स्टोअर करायचा. ठीक आहे, आणि त्याच्यासाठी आपल्याला म्हणजे काय म्हणतात बायोडायव्हर्सिटी वगैरे खूप गरजेची असते. आता कार्बन सिंक म्हणजे काय? कार्बन सिंक हा जनरल कॉन्सेप्ट आहे. कार्बन सिक्वेन्स्ट्रेशन एक्झॅक्ट कॉन्सेप्ट आहे. कार्बन सिंक म्हणजे जनरल, सिंक म्हणजे भांडं, म्हणजे एनिथिंग, अशी कुठलीही एनिथिंग वस्तू म्हणा किंवा परिस्थिती म्हणा की त्याच्यामध्ये दॅट ॲब्सॉर्ब कार्बन फ्रॉम द ॲटमॉस्फिअर. ठीक आहे, एनिथिंग असं काहीही असेल की जे ॲटमॉस्फिअरमधून कार्बन डायऑक्साईड कार्बन आहे तर तो ॲब्सॉर्ब करतं, कार्बन ॲब्सॉर्ब करतं. उदाहरणार्थ एखादी वनस्पती असेल, माती असेल, महासागर असेल, तर हे कार्बन सिंक म्हणून काम करतात. लक्षात आलं, कार्बन सिंक आणि कार्बन सिक्वेन्स्ट्रेशन एकसारखंच आहे. कार्बन सिक्वेन्स्ट्रेशन इज अ कॉन्सेप्ट, कार्बन सिंक आपण त्याला ह्याच्यामध्ये डिवाइड केलेला आहे. आता आपल्याला पुढे जो बघायचा आहे तो कॉन्सेप्च्युअल पार्ट बघायचा आहे की क्लायमेट चेंज. ठीक आहे, वातावरण बदल ऑलरेडी आपण बघितलेलं IPCCच्या याच्यामध्ये. वातावरण बदल म्हणजे काय की लॉंग टर्ममध्ये बघा पूर्ण वातावरण आहे तर याच्यावर इम्पॅक्ट होतो. म्हणजे ह्याच्यामध्ये टेम्परेचर, ह्युमिडिटी, प्रेशर सगळ्या म्हणजे घटना बदलत असतात. आता इथे आपल्याला लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे. आता बघा, ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होतं मुलांचं. तर बघा, ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय, तर आपल्या ग्लोबचं ॲव्हरेज टेम्परेचर हे वाढत जातं, त्याला ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो, म्हणजे हिटिंग होतं आहे. ठीक आहे, त्याचा टेम्परेचरशी फक्त संबंध आहे. ठीक आहे, ग्लोबल वॉर्मिंग. बघा आता हे जे सर्कल दिसतंय तुम्हाला आतलं हे, तर हे आहे ग्लोबल वॉर्मिंगचं. ठीक आहे, ग्लोबल वॉर्मिंगचं सर्कल आहे, आणि याच्या बाहेर तुम्हाला क्लायमेट चेंज, हा जो क्लायमेट चेंज दिसतोय हा याच्या बाहेर आहे. म्हणजे क्लायमेट चेंज हा मोठा कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे, क्लायमेट चेंज हा खूप मोठा कॉन्सेप्ट आहे, त्याच्या आतमध्ये ग्लोबल वॉर्मिंग हे छोटंसं आहे. ठीक आहे, क्लायमेट चेंजमध्ये ग्लोबल वॉर्मिंग तर येतच, त्याच्या व्यतिरिक्त इतर घटक पण येतात. ठीक आहे, म्हणून आपण त्याला ग्लोबल वॉर्मिंगला आतमध्ये ठेवलं आहे आणि क्लायमेट चेंजला बाहेर ठेवलेलं आहे. ठीक आहे, आता आपण खाली डिफरन्स बघूया, ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंजमध्ये एक्झॅक्टली फरक काय आहे. बघा आता जसं तुम्हाला सांगितलं ग्लोबल वॉर्मिंग कॉन्सेप्ट काय आहे, नावातच दिलं आहे. वॉर्मिंग म्हणजे काय, गरम होणे, आणि ग्लोबल म्हणजे जगाचं. ठीक आहे, एक प्रकारे इट इज नथिंग बट द इन्क्रीज ऑफ दी अर्थ्स ॲव्हरेज सरफेस टेम्परेचर. संपलं एवढंच आहे, सिम्पल. ठीक आहे, पृथ्वीचं ॲव्हरेज टेम्परेचर वाढत जाणे म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग. कशामुळे होतं, ड्यू टू वेगवेगळे कारणं दिले. ग्रीन हाऊस गॅसेस तयार होणं. ठीक आहे, जसं तुम्हाला सांगितलं आता की आसपास एक लेअर तयार होतो, पृथ्वी आहे असं, त्याच्या आसपास लेअर तयार होतो आणि गॅसेस ट्रॅप झाल्यामुळे इथं हिटिंग होतं. तर ह्या कॉन्सेप्टलाच काय म्हणायचं, ग्लोबल वॉर्मिंग. लक्षात आलं, ग्लोबल वॉर्मिंग. आता आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे क्लायमेट चेंज काय. ठीक आहे, क्लायमेट चेंज जसं तुम्हाला म्हटलं की हा मोठा कॉन्सेप्ट आहे, बिग कॉन्सेप्ट आहे कम्पॅरेटिव्हली. ठीक आहे, याच्यामध्ये बघा इट इज अ ब्रॉडर. ठीक आहे, ब्रॉडर म्हणजे मोठा कॉन्सेप्ट आहे आणि रेफर्स टू लॉंग टर्म चेंजेस इन द क्लायमेट. येतं लक्षात, लॉंग टर्म, खूप मोठ्या लॉंग टर्मवरती त्याच्यामध्ये चेंजेस जाणवतात. याच्यामध्ये काय, ॲव्हरेज टेम्परेचर तर आहेच, प्लस प्रेसिपिटेशन पण आहे. प्रेसिपिटेशन म्हणजे पाऊस पण आहे. ठीक आहे, म्हणजे टेम्परेचर अँड हा पाऊस. ठीक आहे, हा या दोन्हींचं कॉम्बिनेशन येतं. ठीक आहे, आणि इतर पण फॅक्टर येतात वेगवेगळे, आणि याचा खूप लार्जर इम्पॅक्ट होतो ओव्हरऑल ह्युमॅनिटीवरती किंवा ओव्हरऑल वर्ल्डवरती. येतं लक्षात, क्लायमेट चेंज ब्रॉडर कॉन्सेप्ट, ग्लोबल वॉर्मिंग ही टेम्परेचर रिलेटेड आहे फक्त. अशा पद्धतीनं आपण बघितलेलं आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं, रिव्हर्सनं बघूया. ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंजमधला फरक बघितला. ओके, आणि ह्या दोन्हीच्या कॉन्सेप्ट, एक छोटी आणि मोठी कॉन्सेप्ट कशी आहे. त्याच्यानंतर आपण कार्बन सिंक आणि कार्बन सिक्वेन्स्ट्रेशन हे बघितलेलं आहे. पॅरिस शिखर परिषद खूप महत्त्वाची आहे, त्याच्या फॅक्ट्स आपण कव्हर केलेले आहेत, कॉन्सेप्ट बघितलेला आहे. त्याच्यानंतर कायटो प्रोटोकॉल बघितलेला आहे. कायटो प्रोटोकॉल, त्याच्या संबंधित डेट्स, त्याचे ट्रेडिंग मेकॅनिझम, त्याचे अनेक अक्षर आपण इथं बघितलेले आहेत. त्याच्यानंतर दोन महत्त्वाच्या संस्था IPCC आणि UNFCCC या दोन संस्था बघितलेल्या आहेत. त्याच्यानंतर काही ग्रीन हाऊस गॅसेस आहेत महत्त्वाचे 6, ते त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड, मिथेन, क्लोरोफ्लोरोकार्बन, नायट्रस ऑक्साईड, वॉटर वेपर, ओझोन, त्यांच्या महत्त्वाच्या फॅक्ट्स बघितलेल्या आहेत. ग्रीन हाऊस इफेक्टचा कॉन्सेप्ट बघितलेला आहे, एक्झॅक्टली कसं होतं, त्याच्या काही फॅक्ट्स, शोध कुणी लावला, कधी लावला, प्रायोगिक तत्वावर कुणी केलं, त्याचा इफेक्ट काय होतो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळं बघितलेलं आहे. आणि इथं आपण कन्सेप्च्युअल पार्ट मायक्रो आणि मॅक्रो लेवलला बघितलेला आहे. अशा पद्धतीनं आपलं आजचं हे ग्रीन हाऊस इफेक्टचं लेक्चर या आणि क्लायमेट चेंज आणि ग्लोबल वॉर्मिंगचं लेक्चर या ठिकाणी समाप्त होतं आहे. चला, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढचा एक महत्त्वाचा पर्यावरणाचा पार्ट बघणार आहोत, तो म्हणजे प्रदूषण. ओके.